भारतात न्याय उशिरा मिळतो हे वाक्य वारंवार खरे ठरते, पण कधी कधी तो न्याय इतका उशिरा येतो की तो स्वीकारण्यासाठी उरलेलं आयुष्यच राहत नाही। गुजरातमधील ही घटना ऐकताना अनेकांना द शॉशँक रिडेम्पशन या चित्रपटाची आठवण येईल, कारण या सिनेमातही एक निर्दोष माणूस तब्बल 3 दशकं तुरुंगात जगतो आणि जेव्हा अखेर त्याला न्याय मिळतो तेव्हा तो न्याय उपभोगण्यासाठी त्याचं आयुष्य संपतं। ही कहाणी आहे बाबूभाई प्रजापती यांची, ज्यांना केवळ 20 रुपयांच्या लाचखोरीच्या आरोपाखाली तब्बल 30 वर्ष तुरुंगवास भोगावा लागला। नेमकं काय आणि कसं घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर वर्ष 1996 मध्ये अहमदाबादमध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले बाबूभाई प्रजापती यांच्यावर आरोप ठेवला जातो, फक्त 20 रुपयांची लाच घेतल्याचा। भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होतो। 1997 मध्ये चार्जशीट दाखल होते आणि 2002 मध्ये आरोप निश्चित होतात। 2003 मध्ये साक्षीदारांची सुनावणी सुरू होते आणि 2004 मध्ये सेशन कोर्ट त्यांना दोषी ठरवतं। 4 वर्षांची शिक्षा आणि 3000 रुपयांचा दंड। एक सरकारी कर्मचारी कुटुंबाचा आधारवड असलेल्या बाबूभाई प्रजापतींवर अचानक भ्रष्टाचाराचा शिक्का लावला जातो। बाबूभाई प्रजापती या निर्णयाविरोधात गुजरात उच्च न्यायालयात अपील दाखल करतात, पण न्यायालयीन प्रक्रियेचा वेग त्यांच्या आयुष्याच्या वेगापेक्षा खूपच मंद असतो। अपील प्रलंबित राहते। 1 वर्ष, 5 वर्ष, 10, अखेर 22 वर्ष या काळात बाबूभाईंनी तुरुंगवास भोगला, अपमान सहन केला आणि मी निर्दोष आहे ही एकच गोष्ट मनात कायम ठेवली। अखेर 4 फेब्रुवारी 2026 ला गुजरात उच्च न्यायालयाचा निकाल येतो। कोर्ट स्पष्ट शब्दात सांगतं, साक्षीदारांच्या जबाबांमध्ये गंभीर विरोधाभास आहेत। अभियोजन पक्ष आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे आणि बाबूभाई प्रजापती निर्दोष आहेत। तो क्षण 30 वर्षांच्या वेदनेवर फुंकर घालणारा असतो। निकालानंतर बाबूभाई म्हणतात, माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा कलंक मिटलाय, आता देवाने उचललं तरी मला काहीच वाईट वाटणार नाही। निकालानंतर बाबूभाई आपल्या वकिलांच्या कार्यालयात जातात। त्यांच्या डोळ्यात आनंद, आवाजात समाधान असतं। ते म्हणतात, मी निर्दोष सुटलो, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे। वकिलांनी सांगितलं, सरकारकडून मिळणाऱ्या लाभांसाठी अर्ज करा, पण बाबूभाई शांतपणे म्हणाले, आता मनाला खूप शांती मिळाली आहे आणि ते घरी परततात। पण दुसऱ्याच दिवशी नैसर्गिक कारणांनी त्यांचं निधन होतं। म्हणजे काय तर बाबूभाई प्रजापतींना न्याय मिळाला, पण तो जगायला वेळच उरला नाही। अखेर प्रश्न जो उरतो, 30 वर्षे एका माणसाकडून, त्याच्या कुटुंबाकडून, त्याच्या आयुष्याकडून हिरावून घेतली गेली आणि शेवटी न्याय म्हणतो तुम्ही निर्दोष होता, पण तो न्याय इतका उशिरा आला की तो स्वीकारणारा माणूसच उरला नाही। मंडळी, खरं तर ही केवळ बाबूभाई प्रजापती यांची कथा नाही, ही भारतीय न्यायव्यवस्थेच्या संत गतीवर पडलेली एक खोल वेदनादायक छाया आहे। या प्रकरणावर तुमचं मत काय, कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास आझाद मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।